मुंबईमध्ये एटीएसचं छापेमारी सत्र पाहायला मिळत आहे। याआधी मुंबऱ्यामध्ये एक छापेमारी करण्यात आली होती, त्यानंतर आता कुर्ला परिसर या ठिकाणी एटीएस दाखल झालेला आहे आणि त्या ठिकाणी छापेमारी सुरू केलेली आहे। कुर्ल्यामध्ये मुंबऱ्यामधून काल खरं तर इब्राहिम अबादीसला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता कुर्ल्यात ही छापेमारी करण्यात आलेली आहे। या छाप्यात सुद्धा इब्राहिम अबादीस जयश्री मोरे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। जयश्री, कुर्ल्यामध्ये आता जो एटीएसचा छापा झालेला आहे तो नेमका काय झालेला आहे आणि मुंबऱ्यातील ज्या छापेमारीशी याचा काही संबंध आहे का? आपण पाहिलं तर काल परवा जी बॉम्बस्फोटची घटना घडली आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी एटीएसची जी कारवाई आहे ती सुरू झालेली आहे। मुंबऱ्यानंतर पुण्यामध्ये देखील एटीएसची कारवाई सुरू झालेली आहे आणि त्यानंतर आता आपण पाहतोय की कुर्ल्यामध्ये देखील ही कारवाई जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। मुंबऱ्यातून काल इब्राहिम अबादीला ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर आता काही धागेदोरे सापडत आहेत का या दृष्टिकोनातून आता महाराष्ट्रामध्ये ही छापेमारी सुरू झालेली आहे। धन्यवाद जयश्री, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहेत। म्हणजे मुंबऱ्यामध्ये काल जो आरोपी ज्याला अटक करण्यात आली त्याची पत्नी आणि मुलं कुर्ल्यात राहतात, म्हणून आता कुर्ल्यातही छापेमारी पाहायला मिळते। धागेदोरे जोडण्याचे एटीएसचे प्रयत्न आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।